वागार्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत्पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती श्री शिवलिंगेश्वर भगवान आपल्या सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून हे डबा तिकडे ठेवून म्हणजे त्यांना ऐकू जाते। त्या कोपऱ्यावर ठेव, दोन कोपऱ्यावर त्या नंदीवरचे पडते आपण खाली पडते खाली खाली ठेव खाली ठेवा शिवलिंग पाणी लागेल खाली ठेवा मध्ये आता ऐकू येणार का? कोण सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य आणि शिवलिंगेश्वर भगवान, शिवलिंगेश्वर भगवंताचा या ग्रामदैवता आहे आणि या शिवलिंगेश्वरांचं प्रख्याती बराच वर्षाच्या पूर्वीचा एक आपल्याला इतिहास पाहायला मिळते। या शिवलिंगेश्वराचा मठ परिसरामध्ये 365 त्यांच्या मठस्थान आहे आणि त्यापैकी 2 मठस्थान म्हणजे बेटमोगराच्या मठ आणि आपला हे तमलूरच्या मठ आणि हिंदू आणि मुसलमानाचा एकता बाळगणारे हे मठ आहे। आणि या ठिकाणी दोनों समाजातील लोक तेवढाच भक्ती भावनाने या ठिकाणी नतमस्तक होतात। भेदभाव दूर ठेवून आमचा देव आहे शिवलिंग बादशाह असं नाव ते घेतात। कारण याच्या मागे उद्देश एक आहे, हिंदू असो मुसलमान असो दुःख सगळ्यांना सारखं आहे। मुसलमानाला जास्त दुःख येते आणि हिंदूला कमी येते असं काही नाही। बेमारी सगळ्यांना तेवढंच आहे, जन्म सगळ्यांना आहे, मृत्यू सगळ्यांना आहे, बेमारी सर्वांना आहे। ज्यावेळी आपत्कालामध्ये माऊलीचा धावा घेऊन, शिवलिंगेश्वराचा धावा घेऊन लोक यायचं आणि त्यांच्या आदिव्याधी जी आहे दूर करत होते। त्या प्रकारे त्या परंपरागत सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौली जो बंद पडलेले जो परंपरा नागलिंग शिवाचार्य नंतर नागलिंग शिवाचार्यांच्या प्रख्याती ते गुप्त योगी होते। जनसंख्यामध्ये जास्त न विराजमान न होता गुप्त रीतीने राहून त्यांनी साधना करत होते। एवढा महान सिद्धी पुरुष लोकांच्या लक्षात त्यावेळी आलेले नाही। गावामध्ये भिक्षा मागून प्रसाद ग्रहण करायचं, कुठल्या प्रकारचा साठवण आणि कुठल्या प्रकारच्या वाड्या वाढवायचं काम त्यावेळी त्यांनी केलेले नाही। तर घरोघरी भिक्षा मागायचं आणि अशा प्रकारे जो नागलिंग स्वामीजी देशमुख साहेबांच्या वाड्यात गेल्यानंतर थोडा काहीतरी अपशब्द त्या ठिकाणी निघाल्यामुळं ते विस्कलित झाले होते। तदनंतर आम्ही या मठाला आल्यानंतर 11 दिवस देशमुख साहेबांच्या वाड्यामध्ये अनुष्ठान केलं। तेव्हापासून मुलं MBBS इंजिनियर आणि मोठ्या पदावर त्यांनी आसीनस्थ झाले। काल देशमुख माताजी त्या ठिकाणी आले होते। तर माणिकरावजी देशमुख यांच्या
सहयोगानं या ठिकाणी आमचा वास्तव्य तमलोरला झाला आणि तेव्हापासून या ठिकाणी निरंतर धावपळ 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 धावपळ, एक दिवस न रुकता न थकता जवळजवळ 30-31 वर्ष निरंतर या ठिकाणी आम्ही धावपळ केलेली आहे. भरपूर 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 भक्तांचे गण वाढलेले आहे आणि ज्या प्रकारचे मठाचं संख्या वाढलं त्या प्रकारे भक्तांचं संख्या वाढला. मला पूर्वी कोण मला शिष्य आहे मला ओळख कोणी करून दिला नाही आणि मी ओळख करून घेण्याचा प्रयास केलेले नाही. कारण आज महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी उल्लेख आम्ही करत आहोत आणि मला जी प्रयत्नपूर्वक त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन सहयोग देऊन ते प्रगती साधल्यानंतर आपल्या धावा असं त्याने ठेवलं, अप्पा तुम्ही आमचे मायबाप आहात. हे भावना बाळगणारे बरेचसे भक्तांना मी पाहतो. तर काल ज्यावेळी आम्ही नांदेडला होतो तेव्हा काही काही ठिकाणी जे मला भयानक जीव लावणारे जे लोक होते त्यांनी म्हटलं, आम्ही कोणाला न सांगता आम्ही गुप्त रीतीने तुमचा सेवा करतो अप्पा, तुम्ही इथं येऊन आमच्या घरी राहा असं म्हणून अपेक्षा व्यक्त केले. तर शिवराज पाटील सोनवळकर त्यांनी म्हटलं, तुम्हाला उचलून कार मध्ये ठेवून मी कारला लाक घालून मी हैदराबादला घेऊन जातो, कोणाला मी सांगणार नाही या लोकांमध्ये तुम्हाला राहायचं नाही असं म्हणून त्यांनी म्हटलं. त्या प्रकारे लातूरचे बाप्पा त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी धावपळ घेऊन तिथपर्यंत आले. जे काय या ठिकाणी खर्च होतील आप्पाला न सांगता त्या ठिकाणी व्यवस्था मी करतो, कोणाला सांगू नका म्हणून त्यांनी तिथे सांगून आले. आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या ठिकाणी राहिलो त्या ठिकाणी काही छोटे छोटे माणसं आला तर काहीतरी होईल. चिखलीकर येणे आणि गोपचडे साहेब येणे, पालकमंत्री येणे त्या व्हिजिट देण्यासाठी मला भेटण्यासाठी, हजार काही मोठा नव्हता परंतु इतकं दिवस अप्पा या ठिकाणी कुठं हे झालेले नाही म्हणून पालकमंत्री 1 तास आयुष्यामध्ये येऊन बसून मला बोलत होते. तर सांगायचं तात्पर्य आम्हाला माहित नाही की आम्ही कुठपर्यंत पोहोचलो. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये घर निर्माण करणे ही साधी गोष्टी नाही. तर काही लोक शून्यातून एक वैभव मिळवलेले लोक आहेत. आता त्यांच्या संख्या सांगत बसलं तर का हे नाही. आणि काही ठिकाणी अरुण पाटील आहे, माझा जो जन्मगाव आहे, जनगावचे जो माझ्यापेक्षा 1 क्लास पुढे असलेली व्यक्ती आहे, त्यांनी असंच काही प्रॉब्लेम मध्ये आले होते, त्यांना घेऊन आले होते आई वडील. मोठा व्यक्ती होता गावच्या मूल जे देशमुख सभासारखं. तर अवस्था गंभीर होती. मी म्हटलं मग आधी घेऊन जाऊन 5 मिनिटं त्यांना सकाश दिलं, तुमचं काही होणार नाही, तुमचं वैभव आजपासून व्यवस्थित वाढणार आहे असं म्हणून मी सांगितलं. तेव्हापासून जवळजवळ 4 एक मुलगा 2 मुली, 3 MBBS डॉक्टरेट ते झालेले आहेत. तर काल त्यांच्या मुलीचं लग्न होतं, मला त्या ठिकाणी जायचं होतं. 2 तारीख कोणत्या तारीख होतं ते 21 तारीखला
परंतु मी जाऊ शकले. आप्पा तुम्ही आम्हाला महत्वाचं आहे, आमचं लग्न महत्वाचं नाही, म्हणून तिने तुला त्या जवळजवळ 2-2.5 हजार लेकरांना त्या ठिकाणी शिक्षण देत होतो. तर कॉलेज आहे, स्कूल कॉलेज सगळं त्याने निर्माण केलं. तेवढं नसून त्या ठिकाणी एक मोठं बिल्डिंग उभा केलं. त्या बिल्डिंगवर माझं नाव टाकलेलं आहे. ते मी म्हटलं पाटील साहेब हे माझं नाव कसं काय तुम्ही या ठिकाणी टाकलं? हे बिल्डिंग कोणाचं आहे म्हटले. ज्या दिवशी मी जाणार होतो आता राहिलो तुमच्यामुळं आणि हे सगळं वैभव माझं नसून आपला आहे आप्पा माझे आप्पा म्हणून त्यांनी म्हणवलं. जवळजवळ 10-15 कोटीचं बिल्डिंग आहे. तर शून्य नव्हते त्याने, लाखोपती होते, परंतु आता अब्जोपती म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी एकमेव व्यक्ती त्या ठिकाणी एक मठ तयार त्यांनी करू लागलेलं राहण्यासाठी, परंतु त्या मठामध्ये राहायला मला वेळ नाही. एकलारला मठ बांधले, त्या ठिकाणी राहायला वेळ नाही. मुक्तिधामला तेवढा करोडोचा मठ बांधलं. ते लेकरू म्हणते हमेशा एवढं मोठं मठ बांधतोय आप्पा, तर म्हणून हमेशा तुम्ही जाता आमच्याकडे यायला तयार नाही, बघायला तयार नाही, हे कशाला बांधले मठ म्हणून शोभा म्हणत राहते. सांगायचं तात्पर्य हे सर्व वैभव मेहनत करून मिळालेले शिष्य आहे मला. आईता खाऊ शिष्य नाही, आईता खाऊ मठ नाही. हे मठ मी आईता खाऊ मठ नाही. या मठामध्ये माझा एकट्याचं पोट भरू शकत नाही या मठामध्ये, परंतु या ठिकाणी सगळं करून संग्रह करून एक वैभव या ठिकाणी उभा राहू लागलेले आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या कल्याण आपल्याला करायचं असेल, आम्हाला काही दिवस मला जिवंत राहणं जरुरी आहे. आणि काही दिवस मला जिवंत राहण्यासाठी माझा स्वतः साधना मला करावं लागतं. मी बाहेर हिंडत राहिलो काय होणार? लक्ष तुमच्याकडे राहणार आहे, देवाकडे माझं लक्ष राहणार आहे. जोपर्यंत मी आत अनुष्ठानात राहणार आहे तोपर्यंत मी व्यवस्थित राहणार आहे, काही टेन्शन नाही, सुटसुट राहणार. आणि जे मागणी करणारा जो माणूस आहे, अपेक्षा घेऊन होतो, कोणाचा काय प्रॉब्लेम आहे, कोणाचा काय प्रॉब्लेम आहे, शारीरिक आहे, व्यावहारिक आहे, कोर्ट आहे, कचेरी आहे, सगळे काम निरसन व्हावं म्हणून प्रत्येक अपेक्षा असतो. नवरा बायकोचा जमत नाही, लेकरं होत नाही, एक नाही भानगडी या संसारामध्ये. तर अशा काही उदाहरणं बरेचशे ठिकाणी लेकरं न होणारे व्यक्ती सुद्धा डॉक्टरचं म्हणणं या दोघांनाही लेकरं होत नाही. म्हणजे दोघांना अर्थ कळाला का? म्हणजे दुसरा बायको करून घेतला तरी सुद्धा ह्याला लेकरं होत नाही म्हणायचं. अशा अवस्थामध्ये त्या बाईला तर होतच नाही, या पुरुषाला बी होत नाही. अशा प्रकारचे असे व्यवस्था असलेले व्यक्तीला सुद्धा संतानाचा भाग्य मिळाला. तेवढा दूर कशाला आपल्या सावरगावला जे काय ना तिच्या बायावा कितीतरी वर्ष 26-25 वर्षाला त्याला संतान मिळालं. सिद्धेश म्हणून त्याच्या नाव दिलो आम्ही. तर असे जे काही श्रद्धेतून दत्तापूरच्या वाटामध्ये अनेक गोष्टी आपण पाहतो. फिरस्तीमध्ये काही काही फिरावं लागलं. आता फिरत बसलं, माझा साधना साध्य नाही आणि तुमची इच्छा पूर्ण करायचं असेल तर मला अनुष्ठान करणं जरुरी आहे. म्हणून आलेले सर्व भक्तांना मी तुमच्या जे मनोकामना आहे मी प्रार्थना करतो, तुमच्या सगळ्यांचा मनोकामना पूर्ण व्हावा. आणि जे आपल्या कलशारोहण आहे, कलशारोहणासाठी जगद्गुरु ब्रह्मापुरी पीठाचे आणि जगद्गुरु केदार पीठाचे महाशिवरा स्वामीजी या ठिकाणी त्यांचे आगमन होणार आहे. तर
कलश हरवण्यासाठी कोणाकोणाकडून आपल्याला देणगीच्या माध्यमातून मिळू लागलेले आहे. तर त्या प्रकारची कोणाला इच्छा असलेली व्यक्ती तुम्ही ते पावती भरू शकता या कलश हरवण्यासाठी. आणि परवा पहिलं एकमेव गाव मी फिरलो, सावरगाव. फार आपुलकी असणारे लोक आहे. आपला समाज नसून सुद्धा धनगर समाजातील सर्व भाविक इतका नितांत निष्ठा बाळगणारे लोक आहे. अप्पा म्हणजे देव समजून घेणारे लोक आहेत. तर मधु या ठिकाणी आलेले आहेत. एक 10 मिनिटामध्ये घरोघर हिंडलं तर आम्हाला पैसे जमत नाही, ती गोष्ट वेगळी. परंतु 10 मिनिटामध्ये जसं साखर पडल्याबरोबर मुंगी कसं धावून येतात, त्या प्रकारे त्या हनुमान मंदिराच्या ठिकाणी जाऊन बसल्याबरोबर असं धावून 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 आले. आणि रिकामा न येता हजार यांचे वडील तर 11,000 रुपये न मागता कोणाला काय द्यायचं काय द्या म्हटलं तर 11,000 रुपयाचा पावती. काय नाव काय बाबाचं? एकनाथरावजी. तर त्या ठिकाणी पावती फाडलं आणि काही क्षणामध्ये पैसा महत्वाचा नाही, परंतु त्यांच्या त्या पैसा सोबत असलेले त्यांचे जो प्रेम आहे, देण्याचा जो भाव आहे, हे महत्वाचं आहे. आणि ते भावयुक्त होऊन एवढं द्यावाच लागते असं न म्हणता, तू दे रे तू दे असं न म्हणता, लाईन लागले. पैसा घेण्यासाठी लोक लाईन लागतात. त्या सावरगाव मध्ये पैसा देण्यासाठी माझा घ्या तुम्हाला, हे आपला इमानदारीचं सेवेचे फळ आहे. लक्षात आलं का? म्हणून तत्क्षणी हजारो रुपये, ते संख्या सांगत नाही तुम्हाला, कारण या प्रकारची सेवा प्रत्येक गावची लोकांनी अनुष्ठानला बसले तेव्हा आम्ही आत असताना सुद्धा त्या प्रकारचे त्यांनी सेवा केलेली आहे. तर मी आज संध्याकाळी पासून मी अनुष्ठानला बसणार आहे. मेन बोलण्याचा तात्पर्य, माझा संपर्क होत नाही, दर्शन बी होत नाही. ज्या दिवशी कळस आम्ही चढविणार आहोत त्या दिवशी मी खाली उतरून येणार आहे. त्याकरता जे काही स्मरण करायचंय, काही मागायचंय, काही बोलायचं आहे, आज शिवलिंगेश्वर भगवानाला मी अभिषेक करून तेवढंच त्यांना मी प्रार्थना केलं. येणाऱ्या भक्तांचा मनोकामना लवकरात लवकर महादेव शिवलिंगेश्वर भगवान, तुझं जिम्मेदारी आहे, फक्त तुझं प्रार्थना आज मी करत राहतो. म्हणून जे काही प्रार्थना करायचं आहे, जे मागायचंय, काय रडायचंय, काय बोलायचंय, काय वरडायचं आहे, माझ्या समोर नाही. कोणासमोर? बस तुमच्या ऐकून ऐकून माझं कान मंद होऊन चालले. तर ते कॅपॅसिटी त्याच्या जवळच आहे, ही कॅपॅसिटी माझ्याकडं नाही. तर तदनंतर शिकायचे आप्पा तर बसून आहेत समाधीचा योग साधून. तर गुरुमाऊलीचा समोर दर्शन घ्यायचं आणि संकल्प करायचा आणि त्यांना बी सांगायचं शिवलिंगेश्वर भगवानला थोडा आमच्या प्रार्थना ऐकवा म्हणून दोघांना एक ठिकाणी बसण्याचं एकमेव कारण आहे, फक्त देव डायरेक्ट भेटू शकत नाही. म्हणून बाजूला गुरुला बसविलो. काही काही ठिकाणी गुरु दूर असतात, देव दूर असतात. परंतु आधी नमस्कार कोणाचं करावे मला भासतो सद्गुरु थोर वाटे, तयाचे प्रसाद शिवसाधना भेटे. पहिले गुरुदर्शन नंतर शिवदर्शन असं आहे. त्या प्रकारचं दोघांचंही दर्शन या ठिकाणी तुम्हाला लावणार आहे. आम्ही वरी बसून आराम
त्या ठिकाणी साधना करत राहणार आहोत. साधनाला काही व्यत्यय येणार नाही हे मी तुम्हाला संकल्प करतो. आणि आयुष्य आरोग्याचा फार गरज आहे. तर कार्यक्रम वैभवपूरित पार पाडण्यासाठी आज संध्याकाळी आम्ही मीटिंग घेतलेली आहोत. सावरगाव, शाळगाव, सांगवी, मलकापूर जे आजूबाजूचे जे गाव आहेत, सर्व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ते या ठिकाणी येतील. झाले तेवढा जनता तनमन धन सेवा या प्रकारे अनुष्ठानाच्या काळामध्ये केलं. आपल्याला काय 40 दिवस राहायचं नाही. 40 दिवस तुम्हाला या ठिकाणी मी भेटणार बी नाही. 40 दिवस तुम्हाला इथं यायचं बी नाही. तुम्हाला फक्त यायचं आहे सेवा करण्यासाठी. 3 तारीखला या ठिकाणी सेवा करण्यासाठी, सजावट करण्यासाठी. 4 तारीखला या ठिकाणी सगळ्यांचं उपस्थिती. दर दिवस येऊन या ठिकाणी शिवपाठ ते हे काय करायचं गरज नाही. फक्त इथंच एक 4 माणसं इथं येऊन शिव याच्यामध्येच तुम्ही शिवपाठ केलं तर महिला मंडळ चालते. पण शरगावच्या मंडळी आला तरी मी चालेल. ते गोष्ट वेगळी. इथे येऊन दररोज सायंकाळी तेवढा शिवपाठ करून घ्यायचं आणि दर्शन तर सध्या होणार नाही एवढा तुम्हाला संकल्प बाळगतो. आणि तेवढंच नसून आता बघा किती लांब आहे. गुलबर्गाहून आले ते लोक. गुलबर्गाच्या पलीकडे गाणगापूर जवळ आहेत. अंबिका ಪಾಲ್ ಚಲೋ ಆಯ್ತು. ಇವತ್ತೇ ಭೇಟಿ ಇನ್ನೊಂದು ಭೇಟಿ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ನಾವು ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಕೂಡ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ್ರಿ. ಬಹಳ ದೂರದಿಂದ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಬಂದಿದ್ದಾಳ ಅಮ್ಮ. ತಂಗಿ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ದಾಗಿದ್ದಳು. फार परेशान होते लेकरू. आपल्याच्या धावा घेतल्यापासून ते लेकराच्या बी भला झालेले आहे. म्हणून तेवढा लांबून पौर्णिमेला दर्शनला येतात. इथं सगळे लोक घाणगापूरला जातात. घाणगापूरून इथं ते दर्शनला येतात. तिथे एक भाग्यवंती म्हणून देवी आहे. भाग्यवंती भागम्मा कोणता तरी आहे ना, गत्तरगी भागम्मा. गत्तरगी भागम्माच्या ठिकाणी एक माणूस इथं आला होता. सगळा आनंद झाला. त्या ठिकाणी गत्तरगी भागम्माचा पुजारी कुठे आले आपल्याला एकाला एक लागत नाही म्हणून त्या भागम्माचा पुजारी इथं आला. इथं येऊन सगळा आनंद झाला आणि तो व्यवस्थित घर बांधला. आप्पा आमच्या वास्तुशांतीला तुम्ही आल्याशिवाय मी शांती करत नाही म्हटलं. आणि 2-3 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वीच तू आलतास का तिथं गेलो. गेल्यानंतर मल्लिकार्जुन म्हणून गाव आहे, नाव आहे तिचे. तर म्हटलं सगळे लोक इकडे येतात सगळे गत्तरी गेला आणि तू कशाला इथं आलास. मला तिथं समाधान वाटला. तो व्यक्ती सुद्धा इथं गत्तरगी जी पुजारी माणूस इथं येऊन आनंद मानून जातो आणि घाणगापूर जवळ असलेले व्यक्ती इथं येऊन आनंद मानून जातो आणि आपले लोक सगळं तिकडं जातात. याचं कारण काय आहे? श्रद्धावान लभते ज्ञानम. ही श्रद्धा महत्वाचं आहे. त्या प्रकारचे तुमचीही श्रद्धा या ठिकाणी असेल तर व्यवस्थित होईल. तर जास्त न सांगता, कारण 4-5 दिवसापासून मी बोललेले नाहीये. तरी तुमचं अजून सायंकाळी अजून मीटिंग ठेवणार आहे. अजून सायंकाळी बोलायचं आहे. तुमचं बी काम व्हावं म्हणून मी प्रार्थना करतो. हे बी लातूरून अमाशी पौर्णिमा चक्कर मारत आहे. आमची वेळ कधी येईल बाप्पा, कधी येईल बाप्पा, आम्हाला कधी लाभ होईल, इंतजार का फल मिठा होत आहे. म्हणून त्यांचीही सुद्धा मनोकामना पूर्ण हो. काय ना सतीश
सर कोणतं गाव आहे होतं तुमचं? बेंबळी, तुळजापूर जवळ बेंबळी, तिथं जाऊन आलो होतो परवा. हे लातूरचे आपले गिराम त्यांच्याकडे सुद्धा आम्ही शेताला वगैरे जाऊन आलो. ज्या दिवशी शेताला जाऊन आलो त्यावेळेस भरपूर पिकलं, खत टाकलं नाही, काय टाकलं नाही, भरपूर पिकलं. आणि दुसऱ्या दिवशी जायला गेलो, अजून पिकणे गेले. आता किती वर्ष दरवर्षी जाऊन पाऊल ठेवून तर सांगायचं तर कधीही पिकला नाही मला तेवढं पीक त्या वर्षी. उगा जाऊन उगा भेटून खुर्ची घालून उगा बसून पालपूजा करून चालू होत होते लातूरच्या पलीकडे. तर सांगायचं तात्पर्य एक भाव माऊली त्यांप्रती त्यांच्या ठेवलेले आहे. तर असं 4 तारीखला कोणी विसरू नका. आणि यायचं असेल तर बाहेरून येऊन तुम्ही दर्शन करून घेऊन जाऊ शकता. शुभ संकल्प करा. आणि काही आपल्याजवळ दुर्गुण असेल तर दुर्गुण असेल तर मी काल पाहून आलो त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या पेशंटला बघितलो. त्याच्यामध्ये जवळजवळ 75% लोक व्यसनाधीन असलेले लोक बिमार होते. एवढा बिमार होते सगळं लिव्हर फेल, किडनी फेल असलेले लोक त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सगळ्यांना दर्शन दिलं तिथंही. आणि त्या ठिकाणी एका मुसलमानाचे काय होते त्यांना भेटलं, त्यांना एवढा आनंद वाटला. तर आमच्यापर्यंत आले आप्पा म्हणून ती त्यांना खुशी वाटलं. आणि येताना तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब म्हणाले तुमच्या एवढा ख्याती आहे आप्पा, तुमच्याकडून मला 1 पैसा लागणार नाही. भगवती त्या प्रकारे सांगायचं तात्पर्य सगळे घर माझं आहे, दुसरं काहीच नाही. याच्यामध्ये सांगायचं म्हणून कुठेही तुम्ही जावा, आम्हाला त्या ठिकाणी मोकळं आहे. तर एवढा अपेक्षा बाळगतो. काही सूचना असेल तर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही सांगू शकता. तर या कार्यक्रमासाठी आता सध्या यापुढे मी तुम्हाला बघत बसणार नाही. तुम्ही दुरूनच लांबूनच दर्शन घेऊ शकता. कोणाला तकलीफ असेल तर आपले कोटगिरे साहेब आहेत, त्यांनी 5 रात्र माझ्याजवळ बसून काढले, 5 रात्र हल्ले नाही. तर तिथून आजूबाजूचे सगळे लोक यायचं, आप्पा तुमच्या सोबत असलेले लोकांच्या सगळ्याचा प्रसादाचा व्यवस्था आमच्याकडे येऊ दे. तिथंही आजूबाजू भंडाराच. किती आहे त्यांच्या श्रद्धा तर मलाच माहित नाही. कुठं आमचा मूळ पसरलेली आहेत. म्हणून त्या कोटगिरे साहेबांना सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद निरंतर लाभावा एवढा अपेक्षा बाळगतो. आणि हे 4 लेकरं सुद्धा आपले अंतेश, आकाश, शिवा जे आपल्या सोबत होते. तर प्रभा तर कंटिन्यू टचिंग मध्येच होते, अटॅचमेंट होते. तर सांगायचं तात्पर्य त्या प्रकारचे ती सेवा केलेली आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना बी असो. तुम्हाला सांगता बोलत होतो, काही व्यसन असेल तर असा संकल्प करा. गुरुमाऊली सांगितलं, हात जोडून सांगितले सर, हे काय म्हणून व्यसन सोडा म्हणून. आलं का लक्षात? हात जोडा का मी तुम्हाला काय म्हणून व्यसन सोडा म्हणून मी तुम्हाला हात जोडलं. काय व्यसन आहे माहिती आहे का? उगाचे फुल पियायचं, येऊन मारामारी करायचं. त्यासाठी माया परेशान आहेत, रडू लागले घळघळ. अजून काही लोक त्या पोरापासून परेशान आहेत खेळमध्ये. IPL खेळून परेशान आहेत. आई वडील बरबाद होऊन चालले त्याच्यासाठी. हे सगळं व्यसन मध्येच येते. व्यसन म्हणजे फक्त बीडी नवं, एक खेळ म्हणजे बी एक व्यसन आहे. म्हणून सगळं सोडून द्यायचं, संकल्प करायचं, तर आपलं कल्याण होईल.
लक्षात आलं का? तर जी काही तुम्हाला प्रश्न आहे, तुमचं जे आजार आहे, आपल्या कोटगिरे साहेबांना सांगा, त्यांनी तुमचा आजार बघून त्यांनी उपचार औषध देतील. सांबदेव पार्वतीश्वर सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज, सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज, शिवलिंगेश्वर भगवान की जय.